गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज कमलेश पाटील. ज्या कमलेश पाटीलने या स्पर्धेत 4 मॅच मध्ये फक्त 11 धावा खर्च केले. काय गोलंदाजी केली आहे कमलेश पाटीलने. एक वेगळी छाप सोडली न्यू सीझन मध्ये. या वर्षी 2021-22 मध्ये चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल कमलेश पाटीलच्या माध्यमातून. अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल पाटील आज संघामध्ये नाहीये. विनायक पाटील कॅप्टन कूल म्हणून त्यांची भूमिका आहे, तेही संघामध्ये नाही आहेत. मात्र कल्पेश, कमलेश, रुपेश 3 भाऊ मात्र या संघामध्ये आहेत. आकाश पाटील आणि शुभम पाटील. सो तुम्ही पाहताय जयेश उर्फ पोलीसला तुम्ही पाहताय गलीमध्ये. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होते शुभमचा. असं वाटलं होतं दोन्ही खेळाडू एका साईडला, मात्र रोशनने कॉल दिला होता आणि 1 धावेने खातं उघडलं होतं ते हर्ष शिलेबान सापाडे संघाचा, ज्यामुळे मगाशीच उल्लेख केला होता मित्रांनो. एक लकी पॅकर्स म्हणून ओळख आहे कल्याण डोंबिवलीमध्ये अरविंद वत्रे काका. आणि तो संघ आपण पाहिला तर 56 धावांचा पाठलाग कळवे सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 56 धावांचा पाठलाग सहज केला. सचिन पाटीलचे खूप मोठे योगदान राहिलं त्या मॅच मध्ये. विघ्नेश असतील, रोशन असतील. इथे मात्र मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या सीझनची पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये हर्ष इलेव्हन सापार्डे संघाच्या मगाशी उल्लेख केला होता. सापार्डे, उंबार्डे, वाडेकर, गौरीपाडा खूप चांगले संघ आहेत कल्याण विभागातील. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता आणि झेल झाला ड्रॉप. धावचीची संधी आणि फलंदाज रोशन मात्र मेगा फायनल मध्ये 0 बाद होतोय. बैराम म्हात्रे साहेब कोपरगावचे, यांच्याकडे 500 रुपये असतील कमलेश साठी. कमलेशचाही फॅन फॉलो भरपूर आणि वडोली संघ म्हटल्यानंतर कोपरगाव खूप महत्वाचा सपोर्ट असतो. सचिन म्हात्रे असतील, शंभू म्हात्रे असतील, तुषार म्हात्रे असतील आणि अनेक खेळाडू 0 बाद झाले. प्रतीक भोईर गोरपेचे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आल्या. त्यांचं गेम वडोली बी संघाला. विश ऑल द बेस्ट. चांगलं क्रिकेट खेळा. मेगा फायनलची मॅच अतुल मात्र इथे सहयोग खेळतोय. 1च धाव मिळते. 1 धाव संख्या पुढे सरकेल. 2 धावा. काय गोलंदाजी केली. सीझनची पहिली स्पर्धा आणि सिंगल डिजिट मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 12 धावा 4 मॅच मध्ये फक्त खर्च केले आहेत. कमलेश पाटील एक लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत. बऱ्याचशा स्पर्धा तो लेदर आणि वडोली संघ आपण पाहिला. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर सर्वात जास्त लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळतात. मोतीराम दळवी यांच्या संघातून तुम्ही त्यांना सातत्याने पाहत असतील, गोरख असतील. लेदर बॉल जर तुम्ही खेळले तर टेनिस बॉल तुम्हाला थोडस इझी जातो. हा चेंडू तुम्ही पाहताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश खूप वेगाने आले. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. चौकार. विघ्नेशच्या बॅट बद्दल विघ्नेशने सुद्धा मागच्या मॅच मध्ये उपयुक्त आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 5000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा देण्यात आलं अरविंद वत्रेकर यांच्याकडनं. आपण पाहिलं तर रोशन असतील, सचिन असतील, विघ्नेश असतील, निलसन मडवी
या 4 खेळाडूंमध्ये तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा देण्यात आलं. हेच वैशिष्ट्य अरविंद बत्रे यांचा. खेळाडूला सातत्याने ते प्रोत्साहन देत असतात. उद्याही त्यांचा संघ तुम्ही पाहू शकाल ठाणा प्रीमियर लीग मध्ये. चेंडूची मागणी केली जाते मात्र आलेल्या मॅच चेंडू संख्या 6 तुम्हाला पाहायला मिळते. चेंज गेम वडोली बी संघ तुम्ही पाहतायत. चंद्रकांत पाटील आगासन यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला अरविंद पत्रकार यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. हर्ष 11 सापाडे संघ. दुपारच्या सुद्धा हर्ष सुद्धा आमच्या सोबत होते. ज्यावेळी आम्ही दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठानच्या स्पर्धा कव्हर केली त्यावेळी हर्षचा वाढदिवस सुद्धा साजरा केला होता. वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत. मागच्या वर्षीचं सीझन सुद्धा तुम्ही जर पाहिलं मागे वळून तर अनेक स्पर्धा चेंज गेम वडोली बी संघाने जिंकल्या होत्या. या सीझन मध्ये सुद्धा पहिल्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. मग आता सीझनची सुरुवात तर चांगली झाली. येणाऱ्या काळामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. देसाई अध्यक्ष चषक आहे, ऋषी म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित श्रद्धांजली चषक म्हणजे 2 स्पर्धा देसाईच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या आहेत. रुपेश खूप वेगाने येतात. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे त्यांनी. कमलेशने धावा खर्च केल्यात त्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 8 धावा. ठाणा प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल. उद्यापासून डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरच्या मैदानामध्ये. त्यानंतर उसाटणे एक स्पर्धा होणार आहे. नागझरीची स्पर्धा असेल. देसाईमध्ये 2 स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. श्रद्धांजली चषक सुदेवा म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे व ऋषी म्हात्रे 11 देसाई संघाच्या माध्यमातून. त्यानंतर देसाई अध्यक्ष चषक राम पाटील असतील, मोरेश्वर पाटील असतील, प्रवीण म्हात्रे असतील, नितीन पाटील असतील ज्युनियर व त्यांचा संपूर्ण संघ एक अप्रतिम स्पर्धा. त्या संघ स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं 32 ग्रामीण संघ. प्रवेश फी 11,000 रुपये. 2 लाख रुपये तब्बल कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. डिसेंबरच्या एंडिंगला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकात 8 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंचवीस 26 27 व 28 नोव्हेंबरला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. राम पाटील, प्रवीण म्हात्रे, मोरेश्वर पाटील, जयेश म्हात्रे आणि नितीन पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. या स्पर्धेमध्ये 32 संघांमध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. 22 मध्ये लो फुलटा चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र विकास थोडासा वेग येत आहेत. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. रुपेश पाटील होते तिथे क्षेत्ररक्षक. 2 धावसंख्या पुढे धावफलका धावा लागले तर दुहेरी अंकामध्ये 10. 3 षटकांची मेगा फायनल. चेंज द गेम वडोली बी विरुद्ध हर्ष 11 सापाडे या 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गणेश भोईर मात्र सामना एन्जॉय करतायत. प्रचंड मेहनत करावी लागली. गणेश भोईर असतील, ऋषी भोईर, रुपेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. गजानन स्पोर्ट वाकड. थोडीशी घाई करा, फास्ट खेळायचे. हा चेंडू टॅप केला होता. अँड्रम बॉक्सचा फटका आपण पाहतोय. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते संदेश पाटील आहेत तिथे. बऱ्याचशा स्पर्धा संदेशला खेळायला मिळत नाही कारण जॉबला असल्यामुळे बरेचसे खेळाडू प्रत्येक स्पर्धा खेळणं शक्य नाहीये. आज संदेशला तुम्ही पाहतायत मेगा फायनल मध्ये 1 धाव जरूर मिळाले. धावसंख्या 11. गावदेवी केसर संघ मात्र या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी जरूर ठरेल. पहिली स्पर्धा आहे. मागचा सीझन अक्षरशः गाजवला होता गावदेवी केसर टीमने. खडी चषक मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. आणि याच दरम्यान ऋतिक पाटीलचा एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. विघ्नेशला मात्र इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे तर तुम्हाला मोठा फटका मारणं खूप गरजेचं आहे. जीटीसीचं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. त्यानंतर आमचे पंच सचिन कडू सलग 3 दिवस खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. अविनाश असतील, जीत भोईर असतील, राहुल असतील. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. पांडुरंग गायकर साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत.
वाकलंगावतील सर्वात मोठं दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग गायकर साहेब, त्यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ऋतिकने आजच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सेमीफायनल आणि फायनल मध्ये हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि सुरेख झेल टिपला तिथे अनिलने आणि फलंदाज होईल बाद. विघ्नेशची खेळी समाप्त. नवीन फलंदाज सचिन पाडले आहेत. मागच्या मॅचचा हिरो सचिन. पांडुरंग गायकर साहेबांचं स्वागत मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीने केलं आहे. वाकलन म्हटलं तर भरपूर मोठं गाव आहे, भरपूर खेळाडू या वाकलन गावाने दिलेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाकलन प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, जी दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाते. 21-21 ग्रुप व ग्रामस्थ मंडळ वाकलन यांच्या माध्यमातून अविनाश म्हात्रे असतील. ऋतिक यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा असतो तर ऋतिक धावतात. एक धाव वेगाने पूर्ण केले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कमलेश बघा किती वेगाने आलेत, मात्र अतुल पाटील सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावा वेगाने पूर्ण केले तर 2 धावसंख्या पुढे सरकते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकात हर्ष इलेव्हन सापाटे संघाची धावसंख्या ती 13. चला स्पीडअप करा थोडा. वडवली बी संघ तुम्हाला दुसऱ्या सतत फलंदाजी करायची आहे पण थोडीशी घाई करायची. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये फारशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत कारण की गोलंदाजी खूप चांगली केली. फलंदाजांना अपयश आलं त्याचं कारण खूप चांगली गोलंदाजी केली वडवली बी संघाने. त्यामध्ये 2 षटकात 13 धावा झाल्यात. या षटकात 7 ते 8 धावा आल्या. 20-21 धावा जरी झाल्या तरी हर्ष इलेव्हन सापाटे संघ फाईट करेल. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. चला थोडीशी घाई करा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज शुभम. मागच्या वर्षी बल्यांची स्पर्धा आजही आठवते. मिडल षटक फेकली होती याच खेळाडूने, याच गोलंदाजाने. तोच गोलंदाज शुभम तुम्हाला पाहायला मिळतोय. गुरसे बी संघाला सुद्धा पराभूत केले या स्पर्धेमध्ये. सावळा संघाला पराभूत केलं, राणा संघाला पराभूत केलं, केसर संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलंय. गुरसे बी संघाला रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा पराभूत केलं होतं. वडोली बी गुरसे बी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर आले बऱ्याच वेळा चांगली फाईट रंगली. रायगड मध्ये जाऊन सुद्धा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या संघाने केलाय. तो संघ तुम्ही पाहताय. चेंज द गेम वडोली बी संघ, चेंज द गेम वडोली बी संघ, वाकलन संघ असे संघ आहेत जे तिन्ही फॉर्मॅट भिवंडी असो, रायगड असो, ठाणा असो, सातत्याने ते क्रिकेट खेळत असतात. हा चेंडू इथे धावचीची संधी आहे आणि फलंदाज सचिन पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. सांघिक यश मिळाले ते चेंज द गेम वडवली बी संघाला. सचिन पाटील थोडेसे नाराज दिसत आहेत. धावपलका धावा आपण पाहिलं 14. रोशन सुद्धा आपण पाहिलं तर 0वरती बाद झाले. ज्या रोशनने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडला होता तोही रनआउट झाला. सचिनने मागची मॅच टर्न केली होती, तोही रनआउट झालाय आणि आता मात्र निल्सन मडवी आले. चला निल्सन थोडीशी घाई करा. भिवंडीची मागची वर्षाची महापौर चषक स्पर्धा पाहिली तर त्या स्पर्धेत सुद्धा सेमीफायनल पर्यंत मजल पाहिली होती. चेंज द गेम वडवली 20 संघाने मात्र खंबालपाडा संघाच्या विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. क्रुशियल मॅच मध्ये रफ अँड टफ मॅच झाली होती ती. अशा अनेक आठवडे आपण पाहिल्या मागच्या वर्षी, ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला. गावदेवी केसर, चेंज द गेम वडवली बी, वाकलन असे काही संघ, सोनारपाडा संघ असेल, सातत्याने दरवर्षी ते कामगिरी चांगली करत असतात. क्रिकेट या खेळामध्ये बदल असणं खूप गरजेचं आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. फक्त 14 धावा धावपलकात लागल्या शेवटचे षटक मार्गस्थ असताना 3 ओव्हरची फायनल. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केल्या मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये आकाश पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. निल्सन मडवीने कॉल दिलाय दुसरा धावा नकोय, मात्र तिसरा फलंदाज धावचीत बाद होईल का? आणि निल्सन मडवी सुद्धा धावचीतच्या स्वरूपात बाद.
फलंदाज 15 धावा झाले. तिसरा फलंदाज धावचित बाद होते. निल्सन मडवी एकही चेंडू न घेता धावचित बाद झालाय. अतुलने 3 फलंदाज आतापर्यंत धावचित बाद झालेत. अतुलकडनं कॉलिंग होणं खूप गरजेचं आहे. शुभम 9 सेकंडला महेश खाडी चषकमध्ये 1 चेंडू मध्ये 6 धावांची करू असताना षटकार ठोकणारा खेळाडू महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकदा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाले ते 17. 2 धावा मिळतात अतुलला. सतरा धावा धावफलकावरती लागल्या आहेत. धावा धावफलकावरती लागले. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज शुभम पाटीलचा. शुभम पाटील कोण विसरेल. अंपायर चषक रबर बॉलची स्पर्धा. 1 चेंडू 6 धावांची गरज आणि त्यांनी षटकार ठोकून ती स्पर्धा मात्र वडोली बी संघाने जिंकली. असं वाटतं पहिल्याच मॅच मध्ये संघ पराभूत होईल. त्यानंतर मात्र शुभम पाटीलने मागे वळून पाहिलं नाही. इष्टा कव्हरेजच्या दिशेने कमलेश पाटील बघा किती वेगाने आलेत. लॉंग ऑफ वरनं इष्टा कव्हरेजच्या दिशेने येतात. 2 धावा मिळतात. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती हर्ष इलेव्हन सापाडे संघ. 19 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. हर्ष इलेव्हन सापाडे विरुद्ध चेंज द गेम वडोली बी संघ तुम्ही पाहतायत. 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शुभम पाटीलने कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आहे मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध. मात्र सिंगलला प्राधान्य देते. स्ट्राईक रोटेट करतात मला वाटतं महेशकडे. 1 धाव मिळते. धावसंख्या 20 आणि पहिल्या 17 आता मात्र शेवटचं चेंडू शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फायटिंग स्कोर तर जरूर उभा केलाय. गोलंदाजी चांगली आपण पाहिलं तर निल्सन मडवी सारखा एक चांगला गोलंदाज संघामध्ये. निल्सनने 4 ते 5 धावांचं षटक फेकलं पॉवर प्ले मध्ये. तर मॅच मध्ये पुन्हा पकड निर्माण करू शकतो हर्ष इलेव्हन सापाडे संघ. आणि अतुल सारखा एक फिरकी गोलंदाज आहे. पण आजच्या दिवसात अतुल थोडासा महागडा ठरलाय. बघा फायनल मध्ये काही चमत्कार करेल का अतुल. इथे मात्र महेशला चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 3 फलंदाज बाद होते. 5 गडी बाद. 20 हर्ष इलेव्हन सापाडे संघ आणि लक्ष येते 21 धावांचं. चेंज द गेम वडोली बी संघ. चला लगेच बॅट्समन पाठवायचे. विकास चेंडू चेक करायचं. 21 ग्रुपचे अविनाश म्हात्रे यांचे आगमन झाले आणि अविश गायकर साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. वाकलन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप मोठं योगदान असतं अविनाश म्हात्रे. काल 21 ग्रुप 6वा संघ सुद्धा आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. अविनाश म्हात्रे यांनीच पुरस्कृत केलेला संघ होता. तो संघ मात्र 39 धावा त्यांना करून दिल्या नाही. चेंज द गेम वडोली बी संघाने. गोलंदाजी आणि फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट आहे चेंज द गेम वडोली बी संघाची. अविनाश म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. वाकलनचे माजी उपसरपंच अभिष गायकर साहेब यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या. हर्ष इलेव्हन सापाडे संघ तुम्ही पाहत. हर्ष वत्रे सुद्धा सामना एन्जॉय करतात. अरविंद वत्रे काका यांचे सुपुत्र अभिष गायकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वाकलन ट्रॉफी 2021 ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच. टार्गेट 21 धावांचे. 20 धावा झाले. 21 धावांचं लक्ष आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील. आणि आज संदेश पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. चेंज द गेम वडोली बी संघाचे खेळाडू त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व खेळाडूंकडनं आणि सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडनं. त्यांना उदंड आयुष्य लाभो. संदेश पाटील. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये 21 धावांचा पाठलाग करून या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बनेल का. चेंज द गेम वडोली बी संघ ऐकण्यासाठी जाणार आहोत आपण शेवटच्या सत्रामध्ये. ओमकार शेट्टी यांच्याकडे. Thank you so much. Voice of Dombivli. As they go, Nitin ji का आंसर. Game is on.
निल्सन मडवी वडवलीचा संघर्ष आहे आता निल्सन सोबत आणि पहिलाच बॉल यॉर्कर. लक्ष 18-21 आता 17-21. 4 रन तुमच्याकडे बॉल पेक्षा एक्स्ट्रा आहेत. तुमच्याकडे टीम आहे वडवली नो डाऊट ॲट ऑल. भरपूर मोठी टीम आहे. टार्गेट छोटा फाईट तुम्ही मोठी देऊ शकता. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल बॅटच्या इकडे यष्टांच्या मागे. फर्स्ट स्लिपला मिळते सिंगल. निल्सन मडवी समोर सिंगल बनवणं देखील वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोटासारखं आहे. हा एक चांगला बॉलर आहे आणि अचूकता विविधता भेदकता ही त्याची ओळख आहे. मात्र स्ट्रायकर इनला आला. कल्याण डोंबिवली क्रिकेट मधला एक कोहिनूर डायमंड ज्याला आपण म्हणू शकतो. वडवलीचे सगळे स्वप्न ज्यांना पूर्ण करून दाखवले आपल्या कर्तृत्वाच्या कौशल्याच्या जोरावरती. आणि सांगितलं टेनिस बॉल क्रिकेट जगदाला माना की मेरी उम्र कम है लेकिन मेरा हौसले बुलंद है. कमलेश पाटील उर्फ कावा इज ऑन स्ट्राइक नाउ. दोन फिल्डर डीप मध्ये. एक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोशन. एक आहे डीप मध्ये मिड विकेटला. बॉल तयार निल्सन मडवी कमलेशसाठी. अतिशय चांगली बॉलिंग करत होते मागचे 2 बॉल. मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर तो देखील तितकासा चांगला आहे जो बीट करून जातोय कमलेश पाटीलला. 3 बॉल मध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली आहे आणि याच दरम्यान शुभागमन झालाय. एक प्राइज कोपरचे बैराम म्हात्रे यांच्याकडून. चौकाराला 500. टीम वडवलीसाठी. वडवली एक अशी टीम आहे ज्याचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. व्हाईट बॉल लेट आला इशारा तेच मी म्हणत होतो की मागचे 2 बॉल चांगले आलेत. हा बॉल नंतर मला वाटलं की माझ्या नजरेमध्ये काहीतरी मिस्टेक होते. काही हरकत नाहीये. डिसिजन थोडस लेट आला मात्र ग्रेट आला कारण 3 दिवस अतिशय चांगली कामगिरी सचिन कडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार. खुलवट टप्प्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. तिथे आउटफीट फास्ट नाहीये. बॉल थांबेल नक्कीच आणि तेच झालं. 2 धावा मिळाल्या कमलेश पाटीलला. धावसंख्या 2 ने पुढे जातीये. टीमची टोटल स्कोर कारवती झाली आहे 4 धावा. थोडीशी दुखापत झाली आहे कमलेश पाटीलला. मात्र पाहायचं दुखापत झाल्यानंतर देखील स्किट झाल्यानंतर थोडस क्रॅम्प आला होता. मात्र व्यवस्थित आहे तेच सांगत असताना कमलेश. टीमची टोटल झाली आहे 4. या मॅच नंतर भरपूर सारे सन्मान होतील मंचावरती. प्राइज सिरेमनी आपल्याला पाहायला मिळेल. कोण असेल या स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या हर्क्युलस बायसिकलचा मानकरी कोण असेल. बेस्ट बॉलर हंगामातील पहिली ट्रॉफी कुणाच्या नावावरती जाईल. विजेतेपदाची 2रा क्रमांकाची सापडेला की जाईल वडवलीला. 3रा क्रमांक तर आहे घेसरला. अजून एक चांगला फटका ऑन साइडला पाठवला. पूल करत असताना थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचं मानस होतं. घाई करत नाही ऋतिक कारण माहिती आहे रनआउटचा इथे धोका आहे. आज विशाल देखील टीम मध्ये नाही आहे. लो स्कोरची मॅच आहे त्यामुळे कुठेतरी विकेट टिकवणं तितकंच महत्वाचं आहे. चेंज द गेम वडवली ब क्रिकेट संघाला. जिथे भलाभलांची स्वप्न उद्ध्वस्त होतात ना त्या उद्ध्वस्त झालेल्या जागेतून कुठली टीम स्वप्न निर्माण करत असेल ना तर मित्रांनो ती आहे वडवली ब. आणि त्यांच्या अगेन्स्ट सापाडे काय खेळली आज टीम. लोवर फुल टॉस ऑन साइडला. फटका चांगला. बॉल जातो मिड विकेटच्या बाहेर. फायनल मॅच आणि एक धमाका ऋतिक पाटीलचा झालाय निल्सन मडवीच्या विरुद्ध. चौकार येतोय. डेड बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होईल निल्सन मडवी. आजचा दिवस गाजवला खरं तर रोशन घोडे ना. कालचा दिवस कमलेश पाटील. पहिला दिवस आकाश भोईर सूरज म्हात्रे गोरख दीक्षित त्या टीमनं गाजवला. अतिशय चांगली सुरुवात केली गावदेवी घेसरनं वडवली बन आणि त्याचबरोबरीनं हर्ष इलेव्हन टीम सापाडे. अरविंद काका वत्रे आज भरपूर खुश असतील की हंगामाची सुरुवात पहिले 2 दिवस थोडीशी नाजूक झाली मात्र आज त्या सगळ्या दुःखांवरती पाणी सारलं गेलं आणि एक धमाका झाला सापाडे नावाचा. आणि दुसऱ्यांदा सापाडे टीमला पुरस्कृत केलं अरविंद काका वत्रे यांनी. दुसऱ्यांदा त्यांना फायनल मध्ये आणलं ते म्हणजे सापाडे टीमनं. ह्याला म्हटलं जातं विश्वास. जी फ्रँचाइज तुमच्यावरती विश्वास ठेवते त्यांचा ट्रस्ट जपताना हा सापाडे संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. टीमची टोटल धाव फलकावरती पाहायला मिळते
माहिती. आफ्टर 1 ओव्हर संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी करायच्या 11 धावा. आम्ही आभार व्यक्त करतो अतुल भोईर यांचं, ज्यांनी जनरेटरची सुविधा आम्हाला मोफत उपलब्ध करून दिली. थँक्यू सो मच. आमचे दानशो दादे, राजूशेठ भोईर, डीबी भाई म्हात्रे, त्याचबरोबरीनं एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि क्रिकेटचा दर्दी चाहता म्हणजेच अरविंद काका भत्रे आणि त्याचबरोबरीनं एकनाथ म्हात्रे, खुटारी अरविंद दादाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने अवेशदा गायकर आणि अनिलजी भोईर सरपंच आणि त्याचबरोबरीने श्री नरेशजी पाटील, प्रेम भंडारी आणि ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व विनोददा पाटील, ज्यांच्यामुळे आज कल्याण डोंबिवली क्रिकेट एक वेगळ्या क्षितिजावरती जाऊन पोहोचलाय, त्यांचा देखील आभार. आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील आणि शिवसेनेचं एक धडाडीचं नेतृत्व अर्जुनभाई पाटील, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आभार व्यक्त करतो. ज्या अन्नदात्यांनी 3 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला अन्नदान पोहोचवलं, ते अन्न आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आणि ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लॉट्स ऑफ लव्ह. नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. एक सिंगल. दत्ता पाटील निजे देखील या स्पर्धेसोबत जोडले गेले, त्यांचं देखील वडवली संघावरती भरभरून प्रेम असतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती अतुल पाटील. फायनल मॅच उद्याची सकाळ ना कल्याण डोंबिवलीमध्ये चर्चा राहील की वागण ट्रॉफी कोणी जिंकली. ते नाव एकच असेल की पहिला इथे कोण आला, कारण चंद्रावरती अनेक जण गेले, पहिला कोण गेला हे प्रत्येकाला जवळजवळ माहिती आहे. दुसरा कोण गेला आहे कधीच कोणी विचारत नाही. काल पहिला कोण आला. मग ते क्रिकेट इथे पहिला दुसरा तिसरा या प्रत्येकाला महत्व आहे, कारण इथे ट्रॉफी तुमच्या घरामध्ये सजणार आहे. वाकण ट्रॉफीची एक मानाची स्पर्धेची एक भव्य दिव्य हे चषक करंडक तुमच्या घरी असेल. फलंदाज बाद झालेत. लेग बिफोर विकेट नांदेव देवचंद पाटील वडवली, त्यांचं इथे शुभागमन झालंय, तर त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. या बक्षीस समारंभ सोहळा काही क्षणात सुरू होईल. तुमच्या शुभ असं देखील आम्ही काही ट्रॉफीज इथे देणार आहोत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही गोष्ट अशी नाही आहे की जिथे ऑर्गनायझर कुठे कमी पडलेत. तर मी कौतुक करेल गजानन स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचं आणि प्रेक्षकांना. तुम्हाला या सगळ्या युवकांनी केलेली मेहनत जर आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायलाच हव्या गजानन स्पोर्ट्स क्रिकेट क्लब वाकण साठी, कारण हंगामाच्या सुरुवातीलाच क्रिकेटचा एक दर्जा वाकण गावाचा त्यांनी प्रेक्षकांपर्यंत आणला. न्यू बॅट्समन नंबर 3 वरती येतोय विकास पाटील. स्ट्रायकरिंगला विकास असेल, कारण लेग बिफोर विकेट यश मिळालं बॉलर अतुल पाटीलला. रनआउटची आता संधी लक्ष नव्हतं सचिनचं, आणि आता विकासची विकेट मिळू शकली असती. असं भरपूर वेळा होतं ज्यावेळी तुम्ही कीपर येतात दोन्ही एंडला कॉल येतो की थ्रो थ्रो थ्रो, मध्ये त्यामध्ये कन्फ्युज झाले सचिन पाटील आणि इथे संधी होती ती गमावली टीम सापाटेनं. ही मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये गेली, जर बायगाव एंड बॉलिंग करताना 6 बॉल 8 किंवा 9 रनचा प्लॅटफॉर्म बॉलर कडे असला तर ती मॅच चांगली रंगेल. कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय की धावा येत नाही. अतुल पाटीलला थांबवलंय वडवली संघाला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, मॅच ओपन, शॉट अँड पुल अँड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकास पाटीलच्या बॅटमधनं ग्लोरियस, मार्वलस, वंडरफुल सिक्सर. गायकर यांचं देखील आगमन झालं. राजेश जोशी, मुकुंद म्हात्रे या आपण देखील मंचावरती. सोमनाथ भोईर, त्याचबरोबरीने मयूर दादाचा आम्ही आभारी आहोत ज्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही हरक्युलिसची मोटर बाईक नाही आहे, स्पोर्ट्स सायकल 2 धावा सहज बनवल्या आणि जशी संधी मिळाली तिसरी रन देखील पूर्ण. हीच तर टीम आहे वडवली जी यासाठी जाणली जाते. थोडीशी संधी दिली ना, हा संघ त्या संधीचं कधीही सोनं करतो आणि संधी प्रत्येकाला मिळते. मात्र
चला जास्त वेग घेऊ नका, टीम सापाटे अंधार होत चालला. संजय भोईर यांचे इथे शुभागमन झाला. या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. काही क्षणात आता बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही सगळी पारितोषिक. आजचा दिवस रोशनसाठी भरपूर लकी राहिला. त्याची न्यू लाईफ देखील सुरू होतीये. काही दिवसांमध्ये तो मॅरिड होईल. नुकतीच एंगेजमेंट सेरेमनी कंप्लीट झाली आणि कदाचित आपण म्हणू शकतोय की वहिनी लकी ठरली रोशनसाठी. एक रनची गरज आहे आणि रोशन आला. अभिमन्यू गायकर यांचे ते शुभागमन झाला. वेलकम आहे आपलं या मंचावरती. म्हणजे रोशन आज हा कारनामा करेल का? नुकतीच मॅरिड लाईफ स्टार्ट झाली आहे. बाईचा आज 1 बॉल 1 रन डिफेंड करून हा विक्रम त्याच्या नावावरती रचला जाईल का? नरेश भोईरच्या नावावरती हा कारनामा आहे, जो मोरबी संघाचा खेळाडू आहे. आणि पहिला बॉल डॉट. आज का दिन रोशन के नाम. मात्र यानंतर एक लाईन कदाचित येईल. एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर आज की शाम चेंज द गेम वडवली के नाम. आता ती सिंगल येईल का अजून हा प्रश्न बाकी आहे. कारण क्रिकेट जिथे शेवटच्या बॉल पर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. हु विल विन द मॅच? सॉफ्ट हँड खेळायचं होतं लेग बिफोर विकेट साठी अपील. यस विकेट. रोशन घोडेला मिळते सफलता. लक फॅक्टर विथ हार्ड वर्क अँड इक्वल सक्सेस. तर अजून 3 विकेटची लाईफ लाईन देखील आहे. रोशनला मॅच जिंकायची असेल तर 4 बॉल मध्ये 3 विकेट देखील घ्यावे लागतील. आधी विकेट नंतर टॉस, त्याच्यामुळे भरपूर कठीण आहे. मात्र रोशनला आज जे क्रिकेट खेळलाय त्यामुळे त्याला अशक्य नाही आहे. सत्यवान गायकर, अविनाश मात्रे या पण मंचावरती. मनोज मडवी आपण देखील यायचे मंचावरती. आपलं देखील स्वागत आहे. निलेश जोशी आपलं देखील हार्दिक स्वागत. काही क्षणात सन्मान होतील प्रत्येकाचे. कमलाकर भोईर यांचा आभार ज्यांनी चांगला विकेट. 1 मोर विकेट. क्लीन बॉल. लाखों अरमान खुश लाख राज हमने ये शौक पाला है. कोई पूछे तो आज साबाड़े में जरूर रहेगा यहाँ का हर एक दिल. रोशन घोड़े नाम का दीवाना. वॉट बॉलिंग. हा पार्ट टाइम बॉलर आहे, टीमचा रेग्युलर बॉलर नाही आहे. तरी देखील 4 बॉल 2 फलंदाजांना बाद. विकेट आता वडवलीचे गेले 3, साबाडेचे गेले होते विकेट 5. म्हणजे 2 बॉल मध्ये जर 2 विकेट घेतीये तरी देखील टॉस आहे वडवलीचा. म्हणजे कमवण्यासाठी नाव आहे आणि हे नाव आहे ना ते भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण म्हटलं जातं ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव ऐकून तुमचं काम झालं पाहिजे. इथे सिंगल येईल का? हॅट्रिकची संधी. 1 रन कंप्लीट. अँड या हंगामाची धमाकेदार सुरुवात. नावामध्ये आहे आग, मनामध्ये आहे खेळण्याची जिद्द आणि क्रिकेटच्या मैदान गाजवण्याचा प्रत्येक खेळाडूचा एक वेगवेगळा भाग. आणि संघ झाला चॅम्पियन वडवली. अभिनंदन. प्रेक्षकांसाठी चषक आणि ही टुर्नामेंट 48 संघांसाठी असेल. 5 नोव्हेंबर पर्यंत हा क्रीडा सोहळा 30 नोव्हेंबरला जो सुरू होईल. सॉरी, इन्फॉर्मेशन थोडीशी आमच्यापर्यंत रॉंग आहे. प्रॉपर ज्यावेळी